पुणे ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुण्यामधील FC रोडवरील लाऊंजमध्ये ड्रग सापडल्याचा आरोप झाल्यानंतर हा लाऊंज सील करण्यात आला। पुणे ड्रग्स प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर या प्रकरणामध्ये एकूण 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। 2 बीट मार्शल यांना काल निलंबित करण्यात आलं आणि यानंतर आज पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेले आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती घेत आहेत। पुण्यातील ड्रग्स प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मंदार, काय अपडेट आहे? या L3 लाऊंजमध्ये रात्री पार्टी झाली, मात्र या पार्टीच्या आधी एक 40 ते 50 जणांचा ग्रुप हडपसरमधील कल्ट या आणखी एका पबमध्ये पार्टी करत होता। तिथे रात्री 12 ते 12:15 वाजेपर्यंत त्या ग्रुपनी पार्टी केली, मात्र रात्री 12-12:15 वाजता तिथल्या हॉटेलच्या किंवा पबच्या मॅनेजमेंटनी आता हा पब बंद करायची वेळ आली आहे असं सांगितल्यानंतर तो 40 ते 50 जणांचा ग्रुप हडपसरवरून निघाला आणि त्या ग्रुपला या L3 लाऊंजमध्ये पार्टी करण्यासाठीची अरेंजमेंट ही अक्षय कामठे आणि दिनेश मानकर या दोघांनी केली। अक्षय कामठे हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो, तर दिनेश मानकर हा DJ आहे आणि त्यांनी ही अरेंजमेंट केली आणि त्यानंतर तो 40 ते 50 जणांचा ग्रुप रात्री 12:30 नंतर हडपसरवरून निघाला आणि पुण्यातील FC रोडवरती असलेल्या या L3 लाऊंजमध्ये पोहोचला। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सुरुवातीला अर्धा तास तो ग्रुप तसाच बसून होता। त्या ठिकाणी पोलीस पाहणी करण्यासाठी आले, मात्र त्यांना तो लाऊंज, तो पब, तो बार बंद असल्याचं आढळलं असं पोलिसांचं म्हणणं आहे, दावा आहे। त्यांनी तसा तो स्टेशन डायरीला नोंद देखील केलाय। त्यानंतर पुन्हा रात्री 1:30 वाजता नव्याने पार्टी सुरू झाली आणि या पार्टीमध्ये हे जे काही ड्रग घेतानाचे व्हिडिओ दिसत आहेत ते त्या काळातले आहेत अशी जी माहिती आहे ती समोर येते आहे। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की हडपसरवरून पुण्यातील FC रोडपर्यंत जर 40 ते 50 जणांचा ग्रुप येत असेल तर याची माहिती रस्त्यावरती जे काही पोलीस असतात रात्री नाकाबंदीसाठी किंवा ठिकठिकाणी गस्त घालणारे त्यांना का दिसले नाहीत हे लोक, आणि त्यानंतर FC रोडवरती जर इतक्या मोठ्या संख्येने लोक आले असतील तर त्यांच्या वाहनांचं पार्किंग असेल, त्याचा आवाज असेल, हा का नाही दिसला, आणि त्यानंतर की रात्री एवढ्या उशिरा ही पार्टी सुरू करण्याचं कारण काय होतं, असे एक ना अनेक प्रश्न समोर आलेत। पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे खरी, मात्र ड्रग्ज कोण घेत होतं आणि हे ड्रग्ज आलं कुठून या प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे। अमोल, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मंदार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।